आता एक मोठी बातमी सध्या शिरूरमधून समोर येते। शिरूरमधील इंडिका इंडस्ट्रियल कंपनी परिसरात आग लागली आहे। अंधाराचा फायदा घेत कंपनीनं हानिकारक कचरा जाळला। आग अनियंत्रित झाल्यानं भडका उडाला। नागरिकांकडून कंपनी परवाना रद्द करण्याची मागणी सध्या केली जाते। शिरूर तालुक्यातील सणसवाडी हद्दीतील इंडिका इंडस्ट्रियल या कंपनीचं वेस्ट मटेरियल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जाळत असल्यानं परिसरात धूर झाला। आगीच्या ज्वाला यामुळे पर्यावरणाची हानी आणि नागरिकांना याचा त्रास झाल्याचा आरोप केला जातोय। त्यात केमिकल मटेरियल असल्यानं नागरिक वारंवार तक्रार करत असून कंपनी व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सध्या दिसून येत आहे। आता या सगळ्या परिसरात पुन्हा एकदा आग लागलेली आहे। अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी हे वेस्ट मटेरियल जाळण्यात आलं। मात्र आता ही आग अनियंत्रित न होत असल्यानं या ठिकाणी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे। आता या संदर्भात आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी देखील तक्रार केल्याचं दिसून येतं। आता या संदर्भात कशा पद्धतीने पुढची कारवाई होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। शिरूरमधील इंडिका इंडस्ट्रियल कंपनी परिसरात ही आग लागली। अंधाराचा फायदा घेत कंपनीनं हानिकारक कचरा जाळला, तर आग अनियंत्रित झाल्यानं या आगीचा भडका उडाला। आता नागरिकांकडून ही कंपनी परवाना रद्द करण्याची मागणी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, शिरूरमधील इंडिका इंडस्ट्रियल कंपनी परिसरात ही आग लागली। आता या आगीची स्थिती कशी आहे? नक्कीच अंकिता, या ठिकाणी सणसवाडी औद्योगिक परिसरातील इंडिका इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे, त्या ठिकाणी कंपनीचं जे वेस्ट मटेरियल आहे ते रात्री जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्या आगीचं इतकं रुद्ररूप धारण करण्यात आलं की त्याच्या आगीची लोट हवेमध्ये दिसले आणि त्यामुळे अग्निशामकाला प्रचारण करण्यात आलं। परंतु कंपनीला वारंवार विनंती केली जाते की असे केमिकल युक्त जे मटेरियल आहे ते जाळू नये, यासाठी नागरिक वारंवार विनंती करत आहे। परंतु ही कंपनी कुठल्याही तक्रारीला दाद देत नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे अंकिता। निश्चित, त्यामुळे आता या कंपनीवरती कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।